अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत श्री गुरुचरित्र पारायणाचे काही रहस्यमय फायदे। वास्तुशास्त्राचे अनेक दोष तसेच घरातील मतभेद या गोष्टींमुळे आज आपण प्रत्येक जण असंख्य दुःखाने, संकटाने तसेच मानसिक अशांतता अनुभवतो। घरात व घराबाहेरील सार्वजनिक तसेच सामुदायिक जीवनात प्रत्येकाला काही ना काही समस्येने घेरलेले आहे आणि सर्वजण या गोष्टींमुळे त्रस्त आहेत। अशा असंख्य गोष्टींच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी अध्यात्मशास्त्र व श्री दत्त संप्रदायामध्ये यावर एक प्रभावी आध्यात्मिक उपासना सांगितली गेली आहे, ते म्हणजे श्री गुरुचरित्र पारायण। वेदाप्रमाणे मान्यता असणाऱ्या श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केल्यामुळे काय दिव्य फायदे होतात ते आपण बघणार आहोत। ज्यावेळी एखादे गंभीर संकट आपल्या स्वतःवर किंवा आपल्या कुटुंबावर येते, अशा वेळेस काय करावे हे सुचत नाही, त्यावेळेस या अमृततुल्य ग्रंथाच्या पारायणामुळे संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो। श्री दत्त उपासक सांगतात की या ग्रंथामध्ये प्रत्येक अक्षर हे एखाद्या मंत्राप्रमाणे कार्य करते। तुमच्या आयुष्यात कुठल्याही प्रकारच्या आधिव्याधी आजार जर असतील तर या ग्रंथाच्या वाचनामुळे त्या नष्ट होतात। गुरूंचा आशीर्वाद प्राप्त झाला आणि गुरुभक्ती मनातून जागृत झाली की मनुष्य दुःखमुक्त होतो, अशी दृढ श्रद्धा गुरुचरित्र पारायण करणाऱ्या दत्त उपासकांमध्ये आहे। स्वतःच्या घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नको ते दबावाचे वातावरण कमी होऊन एक आगळा वेगळा आनंद, चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते। प्रखर पितृदोष व प्रकार वास्तुदोष यावरती उपाय म्हणून संकल्पयुक्त गुरुचरित्र पारायण केल्यामुळे खूप लवकर प्रभावी अनुभव येतात। श्री गुरुचरित्र ग्रंथ हा केवळ एक आध्यात्मिक उपासनेसाठी नसून आपला आदर्श, आध्यात्मिक जीवन, नीतिमूल्य जपून कसे जगावे याविषयी देखील दत्त महाराजांनी या ग्रंथात सूचक असे मार्गदर्शन केले आहे। विशिष्ट समस्यांवर जसे की विवाह, शिक्षण, आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडीअडचणींवर संकल्पयुक्त गुरुचरित्र केल्यास हमखास अनुभव येतो। 7 दिवसांमध्ये गुरुचरित्र पारायण करण्याची पद्धत आहे आणि त्यासोबतच या 7 दिवसांमध्ये पाळायचे काही महत्त्वाचे नियम आहेत। दत्त जयंतीनिमित्त संपूर्ण भारतामध्ये दत्त उपासकांच्या सेवेत श्री गुरुचरित्र पारायण हे आवर्जून केले जाते। दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो। दत्त शक्तिपीठांमध्ये सामुदायिक पद्धतीने श्री गुरुचरित्राचे वाचन केले जाते आणि दत्त जयंतीच्या दिवशी सामूहिक पद्धतीने दत्त जन्म साजरा करून महाप्रसादाचे आयोजन केले जाते। आपल्या पत्रिकेतील ग्रह तारे, पितृदोष, प्रारब्ध दोष यावरती गुरुचरित्र हा एक रामबाण उपाय आहे, असे अनेक प्रख्यात ज्योतिषी देखील उपासनेत सांगतात। किंबहुना या ग्रंथामध्ये देखील याचा निश्चित असा उल्लेख आहे। म्हणून आल्या जन्मी आपण एकदा तरी श्री गुरुचरित्र पारायण वाचून कृतकृत्य व्हावे आणि या आध्यात्मिक उपासनेचा डोळसपणे आनंद घ्यावा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट्सच्या माध्यमातून मला नक्की सांगा। झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच थांबते। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।